कारण कसं झालं माहिती काही यड्रावकरांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर जळणारी माणसं भरपूर. देशभरात नगराध्यक्षची लढत ही पंचायत होऊ शकते, कारण की संजय पाटील यड्रावकर साहेबांनी आपल्या जयसिंगपूर नगरीमध्ये चांगला विकास केला आहे. लढत काय यड्रावकर जोरात आहे. तर आमच्या इकडे यड्रावकर साहेबांचं जरा वार दिसतो. यड्रावकर साहेबांचं जयसिंगपुरात नेतृत्व चांगलं आहे, कामं चांगली आहेत. काय कशी होणार लढत? जयसिंगपूर शहरातली विकास कामं वगैरे कशी आहेत सगळी? आहे चांगलं येदर साहेबांना चांगले केलेलं यड्रावकर साहेबांचं जयसिंगपूरचे चित्र 3 तारखेला काय दिसणार? यड्रावकर साहेब हे त्यांनी विजयी होणार. कोण? यड्रावकर मला विकासावर लोक मतदान करणार. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार, KK न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे 4 दिवस शिल्लक राहिलेले असताना प्रचाराचा जोर चांगलाच वाढलेला दिसत आहे. प्रचार अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे. मी सध्या उभा आहे जयसिंगपूर शहरातल्या संभाजीनगर या एरियामध्ये. इथला नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं जयसिंगपूर शहरात सध्याचं चित्र काय आहे, काय इथली राजकीय परिस्थिती आहे, याचा आढावा घेण्यासाठी मी इथल्या मतदारांशी संवाद साधणार आहे. जयसिंगपूर शहरात नेमकी लढत कशी होणार आहे, जयसिंगपूर शहरात विकासाची काय स्थिती आहे, जयसिंगपूर शहरामध्ये नेमक्या समस्या काय आहेत, कोणत्या आहेत, या अन्य बाबींचा आढावा इथल्या आपण मतदारांच्याकडून जाणून घेणार आहोत. जयसिंगपूरमध्ये दुरंगी लढत होत आहे, अतिशय अटीतटीची लढत होत आहे. या निवडणुकीकडं इथली जनता कशा पद्धतीने पाहते, इथल्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे, काय चाललेलं आहे, ते आपण इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मामा नमस्कार. जयसिंगपूरचे राहणार आहे. काय होता जयसिंगपुरात नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यात, प्रचार अगदी अंतिम टप्प्यात आलाय, कशी लढत होणार तुमच्या जयसिंगपूरमध्ये? तर काय जरा आता जोर आहे, आम्ही पलसे जरा जोर आहे, पण तिकडे बंडू पवारची बी जोर आहे. आम्ही आज त्यांच्याच आहे, त्यांच्यापाशीच आम्ही राहतो. त्यांचे जरा जोरात आहे. बर, जयसिंगपूर शहरात विकास कामं वगैरे कशा पद्धतीचे आहेत? विकास कामं बी तरी जरा झाल्या तिकडं. आमच्या इकडं खाली गावात बी तिकडे झालेत. इकडे वरती अजून तर काय नाही आहे. नगराध्यक्ष पदाची लढत कशी होणार आहे? नगराध्यक्ष पदाची ती बी जरा जोरात फायदा होणार आहे. जरा आमच्या इकडे यड्रावकर साहेबांचं जरा वार दिसते त्या इकडे. आमच्या इकडे कुणाकुणाच्यात होणार नगराध्यक्ष पदाची लढत? कुणाकुणाच्यात आहे? आमचे ते कदम एक आहेत आणि संजय पाटील यड्रावकर. वारं कुणाचं दिसते? आता यड्रावकरचं वार म्हणतात सगळे. का बरं तसं का म्हणतात लोक? ते काय कामं झाले ते असे म्हणतात सगळे. तुमच्या भागात काय चित्र आहे? आता आमच्या भागात तर ते म्हणतात. अशी होणार, चांगलीच होणार सोडा सर. यड्रावकर साहेबांचं जयसिंगपुरात नेतृत्व चांगलं आहे, कामं चांगली आहेत. आणि आमच्या वार्डातही त्यांचं जरा जोरदार काम आहे. आमच्या वार्डात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. कुठला वार्ड तुमचा? 9 नंबर भागातला आमचा उमेदवार शेट्टी. 99% लोकांचा प्रतिसाद आमच्या शेट्टीला मतदानला होऊ शकतो. एवढंच आमच्याकडनं तर दिसतंय डोळ्याला की त्यांच्या माध्यमातून चांगलंच होणार आहे. आणि त्यांचा यड्रावकरांचा विषय हे चांगलाच आहे. त्याची शिंगपुरात मतदान. पण इकडे यड्रावकरांच्या विरोधात आता सर्वपक्षीय लोक एकत्र आल्यात. जयसिंगपूरचा विकास करण्यासाठी एक वेळ सत्ता आम्हाला द्यावी असं लोकांचं म्हणणं आहे. यड्रावकरांनी काही कामं केलेलं नाही म्हणतात जयसिंगपूर. ज्यांच्या वाड्यात गेली नसेल ती बोलत असतील हो, पण आमच्या भागात केलेलं आहे ते केलेलंच आहे. काय काय काम केलं? काय म्हणा, हे समोर लाईटा दिसतात, ते लाईटा केलात, POP केलात, गटरीचा समस्या, गल्लीबोळात कॉन्क्रीटचा मटेरियल टाकलेलं. आमच्या भागात तेवढं तरी काम केलेलंच आहे. काय कशी होणार लढत? जयसिंगपूर शहरातली विकास कामं वगैरे कशी आहेत सगळी? आहे चांगलं येदर साहेबांना चांगले केलेलं आहे. काय केलंय? काय केलंय? ते पण सगळं काढलं की सगळे. कशा पद्धतीची विकास कामं जयसिंगपुरात आहे? काय बोलायचं? विकास कामं कशी आहेत? रस्ते कसे आहेत? गटर्स कसे आहेत? काय विकास कामं कशा पद्धतीचे आहेत? बघा ते आहे की सगळं काय हेच आहे, असं खडमुडी रोड बीड आहेत, अजून काय केले नाहीत, काय नाही. आता कोण करेल? आता नगरपालिका निवडणुका लागल्यात की आता यड्रावकर साहेब बी आहेत,
आणि ते आणि हे काय ना कदम साहेब आहेत बरं. काय आता त्यांच्यात ती येईल. कशी होणार मग लढत जयसिंगपुरात कशी होणार नगराध्यक्ष पदाची लढत कशी होणार मला मोठं होणार ती छान पतागत होणार. काय वाटतं वारं कुणाचं आहे आता ती असं यड्रावकर साहेबाचं वार आहे. का बरं त्यांचं वारं का वाटतंय आता त्यांनी तेवढे हे केल्यात म्हणल्यावर होणार किती. होणार आम्हाला संजू मालक यड्रावकर तिन्ही आणि असलम परास साहेब तिन्ही काय त्यांनी निवडून यायला पाहिजे. तुला वाटतंय असं 9 नंबरमध्ये वाटतंय असं तुला का बरं आमची कामं केली तो कामं केलं काय काय कामं केलं आमची जी कामं केली ते आम्हाला माहिती आहे ते मनापासून माहिती आहे. त्या 9 नंबर वॉर्डातले हे दादा म्हणले हे सगळे रस्ते बघा हे बघा रस्ते खड्डे म्हणजे खड्डे पडले आहेत कामं वगैरे असे काही नाही एवढी म्हणतात कामं काही त्यांनी काही केलेलं नाहीत असं यांचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल आम्हाला माहिती आहे हो आम्हाला जी कामं केली ते आम्हाला माहिती आहेत ना आमच्या मनापासून माहिती आहेत. बरं आम्ही काय सांगू शकत नाही ते. मग त्यांच्या विरोधात सगळे सर्वपक्षीय नेते सगळे जयसिंगपुरात एकवटलेत सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी आम्ही तेच करणार. काय करणार एक संजू मालक आणि असलम परास साहेब जयसिंगपूरचे चित्र 3 तारखेला काय दिसणार नाही यड्रावकर साहेब आहे ना का बरं का वाटतंय असं त्यांनी कार्य केलेलं आहे ना चांगलं. काय कार्य केले हे लाइटिंग पिऊन ब्लॉक सगळं केलेलं आहे पूर्ण बघा की आता कसं झालेलं आहे. पण विरोधक सुद्धा तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने जयसिंगपुरातली जी लढाई म्हणजे राज्यात जे पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत ते जयसिंगपुरात सगळे एकत्र आले ते ड्रावकरांच्या विरोधात सत्ता म्हणजे काबीज करण्यासाठी सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी जयसिंगपूरची कारण त्यांना विकास करायचा असे ते म्हणतात आम्हाला एक संधी द्या आम्ही पूर्ण चेहरा मोहरा जयसिंगपूरचा बदलू. मग तुम्ही काय सांगाल त्याबद्दल काय बोलणार नाही फक्त संजय यड्रावकर साहेब येतील असं आम्हाला गॅरंटी आहे. पण विरोधकांचं आव्हान नाही का त्यांना विरोधक सुद्धा त्यांच्या समोर किती आहेत तगडे आहेत विरोधक असं ते काय सांगताय मला. काही ठिकाणी स्वच्छता छानपैकी आहे पण काही ठिकाणी असं आहे की खड्डे सुद्धा मुजवत नाही आणि रस्त्याची स्वच्छता नाहीये घंटागाडी येत नाही कशाची गटारी स्वच्छ करायला महिना येत नाही त्यांना बोलवावं लागतं वैयक्तिक फोन करून किंवा गणेश गायकवाडांना फोन केला तरच येते त्यांनी फोन केल्यानंतर येतात तोपर्यंत अजिबात येत नाही घंटागाडी. त्यांच्या थ्रू विकास खूप छान होत आहे संभाजीनगर मधला. म्हणजे प्रशासन होतं त्यामुळं मग येत नव्हते की काय प्रशासनमुळे येत नव्हते जेव्हा आमच्या वार्ड मधले जे विनायक दादा गायकवाड आहेत त्यांच्या थ्रू हे सगळी स्वच्छता गटारी स्वच्छ होणे रस्त्याची लाईट संभाजीनगरमध्ये लाईट नव्हत्या ते लाईटचे काम प्रशासन असून सुद्धा त्यांनी काही केलं नाहीये केलं ते आमचे विनायक दादा गायकवाडांनी केलं. आता जयसिंगपुरात निवडणूक कशी होणार लढत कशी आहे आता लढाऊ तर आहेच थोडा यड्रावकर साहेबांच्या थ्रू मध्ये आहे आणि त्यांनी विजयी होणार. कोण यड्रावकर मालक का वाटते बरं असं कारण की त्यांच्या थ्रू आतापर्यंत जे निधी झाल्या ते संभाजीनगरचा विकास झाले ते त्यांच्यामुळे झालेला आहे. पण तुम्ही म्हणलाय की आता रस्ते वगैरे व्यवस्थित नाहीत ते प्रशासनच्या थ्रू त्यांची निधी येत होती खरं इथपर्यंत पोहोचली नाही आणि ज्यानंतर जी निधी आमच्या विनायक दादांनी जेव्हा हात त्याच्यात घातला त्यानंतर इथं पूर्ण म्हणजे बदल सगळं घडून आला संभाजीनगरमध्ये. जोरदारच होणार आहे पण यड्रावकर त्यांच्याकडे नाही ना ड्रायव्हर काय म्हणला तिनेच येणार निवडून. का बरं का वाटते असं असं आहेच तिने कामं केलेली आहे सगळी स्वच्छता आहे आता करायला आल्या त्यांच्या सध्यावर लोक आहेत जयसिंगपुरात त्यांची काही कामं नाही म्हणतात की लोक कारण असं एक थोडं लोक म्हणणार कोण चांगलं म्हणणार कोण वाईट म्हणणार असणारच की सगळी चांगलंच म्हणणार नाही असं असणार. कशी लढत जयसिंगपुरात होणार जयसिंगपुरात लवकरी अटक तटक सामनेची होणार आहे सोडा एक मात्र सांगतो कारण कसं झालं माहिती आहे काय यड्रावकरांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर जळणारी माणसं भरपूर झाले तरी सांगतो जी आपला माणूस हा आम्हाला का भारी वाटते माहिती आहे का सांगतो आमदार हा आमच्या गावचा झाला मुळात म्हणजे विकास हा भरपूर झालेला आहे आमच्या गल्लीचे आमच्यात नगरसेवक म्हणण्यापेक्षा नगरसेवक नसताना सुद्धा ते विनायक गायकवाड यांनी कामं केलेत भरपूर नाहीच त्यांच्या अंडरखाली यड्रावकर साहेबांच्या अंडरखाली त्यांनी पण भरपूर एवढं बघितले त्यांनी पण सगळं बघितले कारण का ह्या रस्त्याला पिऊन ब्लॉक नव्हतं आणि हा मुळात म्हणजे रस्त्याला लायटिंगची बाब म्हणता तुम्ही त्यांनी पण चांगलं केलं आणि नाही म्हणत का नाही जेवढी आमच्या हा समाजात जेवढा घटक वर्ग आहे त्यांच्यासाठी म्हणा तुम्ही म्हणतायसा
काय म्हणतात त्याला, म्हणजे एखादं सांस्कृतिक भवन त्यांनी जागा निर्माण करून दिलेली आहे. अजिबात आजपर्यंत कोणी, हा तुम्हाला सांगतो, अण्णाभाऊसाठी तरुण मित्र मंडळासाठी कोणीही जागा आजपर्यंत दिली नव्हती. त्यांच्या माध्यमातून त्यांनी जागा आम्हाला निर्माण करून दिलेली आहे. त्यांनी जागा निर्माण करून दिली, मस्त केलं. आता बाकीची काय लोकांना काय सांगायसाठी काय सांगायचं उरलेलंच नाही असं म्हणते. पण त्यांची विकास काम लोक म्हणतात नुसतं कागदावरच आहेत, प्रत्यक्षात काय नाही. कुठं काय, तुम्ही जर तसं म्हणणार असला तर का नाही, त्या लोकांना सांगा, आम्ही तुम्हाला विकास कामं दाखवतो. लेला आमची गोष्ट नाही. मागच तुम्ही जाऊन बघू शकता, कलावती मंदिर शेजारी एक काळी असा होता एरिया, हा तुम्ही जर म्हटला की नाही, तिथं कचरा कुंडीसारखी जागा होती. त्या ठिकाणी कलावती मंदिरवाली असं वाटायचं की लोकांना बाबा ही झोपडपट्टी आहे असं म्हणत होती. आता जाऊन तुम्ही जर मागं जर जाऊन बघितला तर ते पिऊन ब्लॉक एक नंबर काम केलेलं आहे. ते पण बघू शकता तुम्ही. कधी पण असं आज काम केलेलं आहे की एक नंबरचं वातावरणचं काम झालेलं आहे. समस्या काय सांगतील जयसिंगपुरात, काय समस्या आहेत की नाही? समस्या काय नाही, कसं आहे माहिती आहे का, रस्त्याचं काम तुम्ही म्हणू शकताय. कारण का आपले कसं प्रशासन कसं आहे माहिती आहे काय, एखाद्या वेळेस बाबा हे समजा तुम्ही रस्ता काम करून गेलेत, एखाद्या वेळेस बाबा पाईपलाईन फुटली रस्त्याला, पाईपलाईन फुटली म्हणजे तुम्ही माहिती आहे आपल्या हे नानी, आता हा रोड आहे आमचा, सगळेजण म्हणतात की किशोर मावते नानी नाका रस्ता खूप खराब झालेला आहे. कशामुळे खराब झालेला आहे, ह्या रोडला वाहतूक जर बघितला असला तर की नाही, किशोर मावते नानी नाकापर्यंत भरपूर प्रमाणात ट्रकचा वर्दळीचा रस्ता आहे. रस्त्याच्या माध्यमातून होणार आहेत, पायपा नवीन जर घातल्या तर ट्रकच्या माध्यमातून पायपा फुटल्या जाणार आहेत, परत ते त्यांनी नवीन केल्या जातात. काही विषय नाही आहे, खरं काय व्यवस्थित आहे, काही सुद्धा नाही, अडचण नाही आम्हाला. जयसिंगपुरात नगराध्यक्षची लढत ही वन साईड होऊ शकते, कारण की संजय पाटील यड्रावकर साहेबांनी आपल्या जयसिंगपूर नगरीमध्ये चांगला विकास केला आहे. त्यामुळे बहुसंख्य लोक त्यांच्या पाठीशी आहेत. अरे तू वन साईड म्हणतोयस, पण विरोधक तुला माहिती आहे कशा जयसिंगपुरात? जयसिंगपूरची निवडणूक सगळ्या जिल्ह्यात नाही, राज्यामध्ये जयसिंगपूरच्या निवडणुकीचा विषय आहे. वन साईड कशी म्हणतोय? मोठं आव्हान आहे त्यांच्यासमोर. वन साईड होणार नाही, मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. विकासावर लोक मतदान करणार, कारण की काय मग त्यांचा विकास? जयसिंगपुरात जो विकास झाला हो यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून झालाय, राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. विकास प्रत्यक्षात नसून कागदावर आहे. जयसिंगपूरचे रस्ते सगळे खड्डे आहेत रस्त्यात, असं लोक म्हणायला लागलेत. लोक नाराज आहेत त्यांच्या विरोधात. काय सांगशील? आता जे पाईपलाईनचं काम चालू आहे ते झाल्यावर त्यांनी करणार आहे, कारण की रस्ता केला परत उकरणार, परत रस्ता बाद होणार. त्यापेक्षा उकरून रस्ता पाईपलाईन करून परत रस्ता केला तर तो चांगला रस्ता राहील. यड्रावकरचा समर्थक आहेच म्हणून असं सांगतोय काय? विनायक आघाडीच्या माध्यमातून आम्ही यड्रावकर साहेबांच्या मागे आहे. त्यामुळे तुझं असं म्हणणं आहे. लढत कशी होणार नगरपालिकेला? लढत काय, यड्रावकर जोरात आहे. का बरं सगळे यड्रावकर म्हणाला? काय असं यड्रावकरने काय केलंय? आमच्या गल्लीत विनायक सरांनी नाही, यड्रावकरांच्या निधीतून त्यांच्या फंडातून कामं भरपूर केल्यात. ओपन जिम केले चौकात लाईट बसवल्यात. पलीकडे प्लेविंग ब्लॉक कलावती मंदिरपासून चांगलं केलेलं आहे. गल्लीत काय असं साफसफाई आणि वरचेवर स्वच्छता गल्लीत आमच्या कायम चालूच असते. सगळे रस्त्यात सगळे खड्डे दिसायला लागलेत. खड्डे म्हणजे ते पाईपलाईनचं कामं चालू आहेत ना, पेंडिंग आहेत, ते होणार की कामं ते. आता तिकडे भाभी म्हणल्या कचरा उठाव होत नाही व्यवस्थित. आता काय बघा, प्रत्येकाचा विचार प्रत्येक जण मांडणार. तर आमच्या नजरात आम्ही बघतो ते आमच्या गल्लीत विनायक गायकवाडामुळे जरा चौकात म्हणजे या रोडला म्हणजे आमच्या वार्डात त्याच्यामार्फत भरपूर कामं केलं त्यानं. आता विनायक गायकवाड तुमच्या प्रभागात उभे नाहीत, तर ते यड्रावकरांच्या माध्यमातून ते कामं केलंय. आम्ही विनायक म्हणा संजय पाटील यड्रावकर यांच्या काय